लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती येथील सिद्धलीला या निवासस्थानी जाऊन चहापान घेतले। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी सभागृह नेते नागेश भोगडे, संजय कोळी, राजकुमार पाटील, शिवानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंडल अध्यक्ष युवराज सरवदे यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले। आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गट या गटात उत्तर विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत होतो। आज मालकांच्या नेतृत्वाखाली मी फडणवीस साहेब व बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला। फक्त काय नाही, मालकाच्या नेतृत्वाखाली काम करायचं एवढी इच्छा आहे। त्या इच्छेनुसार मी प्रवेश केला। फडणवीस यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमातून वेळ काढत माझ्या घरी आल्याचे सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आज आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर प्रचार सभा होणार। त्या निमित्तानं कालच रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब व तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काल उशिरा आले। रात्री उशिरा भेट झाले। ते म्हणले की सकाळी आता उशीर झाले, सकाळी तुमच्या घराकडे येऊन भेटून जातो। त्या निमित्तानं दोन्ही नेते व तसेच प्रशांतजी परिचारक या सभेला आल्यामुळे तेही इथं आणायला आले होते। ते दोन्ही मतदारसंघाचे क्लस्टर आहेत, सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा, या दोन्ही लोकसभेचे क्लस्टर असल्यामुळे तेही या सभेला आहेत। आणि याची ही सभा मोदी साहेबांची थोडं उशिरा असल्यामुळे ते सकाळी चहा पाण्यासाठी आमच्याकडे। देशमुख मालक आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जोर वाढेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। मोदींच्या सभेनंतर निश्चितपणे प्रचाराची रंगत नाही तर प्रचाराची दिशा बदलून जाईल। मतदारांनी पहिलंच ठरवलेलं आहे की मोदींनी गेल्या 10 वर्षात जे काम केलेलं आहे त्या मतदारांचं मत ठरलेलं आहे। फक्त आजच्या सभेनं राजकीय वातावरण एकतर्फी होऊन जाईल आणि माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात आज आणि उद्या 2 सभा आहेत। या दोन्ही सभांमुळे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। प्रचाराची सूत्रे देशमुख मालकांकडे येणार नाही, प्रचाराची सूत्र देशमुख मालकांकडे आहेतच की ना, सूत्र येणार काय? ते आमदार आहे, नेते आहे। सगळ्या सोलापूर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते कोण आहेत भाजपचे? विजय मालकच आहे।